राज्यातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या पाणी टंचाईग्रस्त गावांची निवड करून या गावात लोकसहभागातून पाणी टंचाई परिस्थितीवर मात केली जात आहे। राज्यात जलयुक्त शिवार अभियान ही एक लोकचळवळ बनली आहे। या अभियानाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी आणि आष्टी तालुक्यातल्या 96 गावांची निवड करण्यात आली आहे आणि याच माध्यमातून या गावातल्या पाणी टंचाईवर मात केली जात आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। पाणी टंचाईनं ग्रासलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी तालुक्यातील 96 गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानाकरता करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून 80 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची कामं पूर्ण झाली असून दोन्ही काठांवर वृक्षारोपण करण्यात येत आहे। जलयुक्त शिवार 2.0 या योजनेमध्ये अशासकीय संस्थांचा जलसंवर्धनासाठी सहभाग अपेक्षित आहे आणि त्या योजनेअंतर्गतच आम्ही शासनाला एक प्रस्ताव पाठवला होता। यामध्ये आर्वी आष्टी तालुका जे प्रामुख्याने दुष्काळी आपला भाग आहे, तर या भागातलं नाला खोलीकरणाचं काम याच्यामध्ये अपेक्षित होतं आणि शासनाच्या मान्यतेने आम्ही हे काम सुरू केलं। मृदा आणि जलसंधारण विभाग आणि कमल नयन बजाज फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे काम आपण पूर्ण केलेले। याच्यामध्ये 96 गावं आणि 80 किलोमीटरचा नाला खोलीकरणाचा एकूण काम आहे। याच्यामध्ये निश्चितच या सगळ्यांचा मोठा फायदा त्या विभागाला होईल। परंतु याच्या पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये याचं जे बंड स्टॅबिलायझेशन व्हावं आणि सामाजिक वनीकरणाचंही काम व्हावं यासाठी आम्ही सोशल फॉरेस्ट्रीकडून साधारणतः 50,000 बांबूंचे रोपं घेतलेले आहेत आणि दुतर्फा या बांबूची लागवड आणि ग्रासची लागवड ही सुरू आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात याचा फायदा होईल आणि त्यांना इतरही उपजीविकेचं साधन उपलब्ध होईल। या योजनेत 50,000 बांबू रोपांची लागवड करण्यात येणार आहे। ही रोपं सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहेत। नाल्याचं जे काही काम झालं आहे, उत्कृष्ट खोदकाम फाउंडेशन मार्फत होत आहे, ते अतिशय काळजीपूर्वक आणि मोलाचं होत आहे। गावकऱ्यांचा पण तितकाच सहभाग आहे, 5% ते सहभाग भरतात, म्हणून त्यांची सुद्धा या नाल्याच्या खोदकामापासून तर शेवट झाडे वगैरे लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करता त्यांची निगा राखण्यापर्यंत ते स्वतः हिरिरीने आपला सहभाग देतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काम होत असताना उत्साह जो होता गावातली नागरिकांचा तो फार मोलाचा होता आणि मोलाचा याच्यासाठी कारण हे पाणी आहे, कधी न कवळ यावेळेस कधीही कुठल्याही गावामध्ये असं पाणी दिसत नाही, परंतु या फाउंडेशनने केलेल्या नाल्याच्या कामामुळे आज इथे एवढं मोठं साचलेलं पाणी आणि जिवंत पाणी आपल्याला जरा बघायला मिळतोय। याचा फायदा शेतीसाठी नक्कीच होणार, कारण आमच्या विहिरीचं जे पाण्याची जी लेवल आहे, जी वॉटर लेवल पहिले खूप खाली गेली होती, ती या कामामुळे खूप वर आली आहे। विविध उपाययोजनांमुळे मातीचे बंड तयार करून भूजल पुनर्भरण झाल्यानं विहिरींना पाणी साठा उपलब्ध होऊन अतिवृष्टीच्या काळात जलवाहिन्यांचा प्रवाह स्थिर होईल। या कामांमुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। पहिले परिस्थिती अशी होती, त्या नाल्यामुळे शेतातला गाय वाहून जायचा आणि पाणी पकडून ठेवायची काही जमीन थी, पाणी निघून जात नव्हतं, शेतात बोटी यायची वाहून नाल्यामधून। आणि आताचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्यामुळं आता पाणी येणं बंद झालं आणि विहिरीची पातळी सुद्धा वाढली। नदी नाले सरळीकरण आणि खोलीकरणाच्या कामांमध्ये 55% शासन सहभाग, 40% सामाजिक संस्था आणि 5% लोकसहभागातून कामं होत आहेत। या अभियानात सामाजिक दायित्वाचा परिचय दिला आहे। असाच हा प्रकल्प येणाऱ्या मार्चमध्ये आम्ही हा 215 किलोमीटरचा पूर्ण करू। याच कामामधून आपण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो। त्यांना पाण्याची जी आपल्याला टंचाई दिसते आहे, जे इरिगेशन करता पाणी उपलब्ध होत नाही आहे, त्यामध्ये आपण जमिनीमध्ये पाण्याचा संचय करून आणि पाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांना जे कोरडवाहू शेतकरी आहे त्यांच्याकरता आपण एक दुसऱ्या पिकाची सुद्धा आपण व्यवस्था या माध्यमातून करू शकतो। राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचं जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा। पुन्हा भेटूया एका